अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे। अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे। म्हणून आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल। मात्र दुसरीकडे लाडकी बहीण योजना सरकारने लागू केल्यानंतर लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील एका चार्टर्ड अकाउंटंटने वकिलामार्फत याचिका दाखल करून हायकोर्टामध्ये आव्हान दिले होते। मात्र ही जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळल्यामुळे महायुती सरकारसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे। हायकोर्टाच्या या निर्णयामुळे 14 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तुम्हाला काय वाटते, खरोखरच लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे का? तुमची मते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या शासकीय योजनांचे माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज।